नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. काल आपण कार्ड काम या टॉपिकला सुरुवात केलेली आहे. त्यामधील पहिला प्रकार आपण बघितला आहे. त्या पहिल्या प्रकारावर आपण जे सूत्र बघितले ते सूत्र थोडक्यात आपण रिव्हिजन करू. सूत्र बघितलं होतं M1D1 भागीला W1 बरोबर M2D2 T2 भागीला W2. ओके, ज्या ठिकाणी M1 आणि M2 म्हणजे मजुरांची संख्या, पहिल्या गटातील मजूर आणि दुसऱ्या गटातील मजूर. D1 and D2 म्हणजे पहिल्या गटातील दिवस आणि दुसऱ्या गटातील दिवस. T1 आणि T2 म्हणजे काय, पहिल्या गटात काम करण्यासाठी मजुरांना लागणारे तास, प्रतिदिन किती तास करतात ते पहिल्या गटातले आणि दुसऱ्या गटातले. W1 and W2 म्हणजे काम काय करतायत, किंवा याला आपण मजुरी पण म्हणू शकतो. बघा, मजुरीवर पण प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता यामध्ये आपण असं म्हटलं होतं बघा, की समजा दिलेल्या व्यक्तींचं काम करण्याचं स्वरूप जर सारखं असेल, काम जर सारखं असेल म्हणजे W1 आणि W2, पहिल्या गटात जेवढं काम करतायत व्यक्ती तेवढंच काम जर दुसऱ्या गटात करत असतील, तर हे सूत्र बदलतं आणि हे सूत्र होतं M1D1T1 बरोबर M2D2T2. अजून समजा T1 आणि T2 हे दिलेलेच नसतील किंवा सारखे असतील, तर आपलं सूत्र अजून त्या ठिकाणी कमी होतं आणि सूत्र उरतं फक्त M1D1 बरोबर M2D2. आणि याच्यावर बरेच प्रश्न आपण कालच्या सत्रामध्ये केले होते. तरी देखील कालचा भाग थोडस तुमची रिव्हिजन व्हावी म्हणून या ठिकाणी 4 प्रश्न मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. तर 4 प्रश्न आहेत. मी 4 मिनिटाचा वेळ तुम्हाला देतोय. प्रत्येकाने प्रश्न करण्याचा प्रयत्न करा. जो प्रश्न आला त्या प्रश्नाचं उत्तर तयार करा. मी मुद्दाम ऑप्शन्स दिलेले नाहीयेत, उत्तर काढा. चला, मुद्दाम ऑप्शन्स या ठिकाणी मी दिलेले नाहीयेत. 4 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला दिला होता बघा. आणि अशा प्रकारचे प्रश्न आपण कालच्या सत्रामध्ये केलेले आहेत. हा, कालच्या सत्रामध्ये केले आणि हा प्रत्येक प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारला गेलाय. आता पहिल्या ह्याच्यामध्ये फॉर्म्युला कोणता येईल बघा, M1D1T1 अपॉन W1
इज इक्वल टू M2 D2 T2 अपॉन W2. आता कोणत्या कोणत्या गोष्टी दिल्या आहेत बघा. मजूर म्हणजे इथं सुतार आहेत, 7 सुतार आहेत. किती दिवस काम करतायत? 7 दिवस काम करतायत. किती दिवस काम करतायत? 7 दिवस काम करतायत. आणि काय काम केलंय? 7 टेबल बनवले. दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक मजूर आहे, आपल्याला एकच टेबल बनवायचं आणि D2 किती लागणार? आता T1 T2 दिला नाही म्हणजे गृहीत धरू नका. हा 7 7 गेला, हा 1 1 पण गेला, म्हणजे D2 बरोबर 7 दिवस लागणार आहे. तर एक सुतार एक टेबल 7 दिवसात पूर्ण करेल. चला, दुसरा प्रश्न बघा. दोन माणसे एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम शब्दप्रयोग आलाय. म्हणजे काय? W1 आणि W2 सारखा आहे. पुन्हा T1 T2 दिलेला नाहीये. म्हणजे सूत्र अगदी सोपं होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? M1 D1 बरोबर M2 D2 इतकं साधं सूत्र होऊन जाईल. मग पहिल्या गटातले माणसं 2 आहेत, गुणीला त्यांना 6 दिवस लागतायत, बरोबर. दुसऱ्या गटात 4 माणसं आहेत, त्यांना किती दिवस लागतील? D2 काय आहे? सो D2 बरोबर 6 दुने 12 भागीला 4, 12 भागीला 4 म्हणजे 3 दिवस. प्रत्येकाचं उत्तर आलं असेल बघा. संक्षिप्त रूप द्यायला फारसा तुम्हाला त्रास होत नाहीये या ठिकाणी. आणि म्हणून तुम्हाला पाढ्यांचा आग्रह धरलेला आहे की प्रत्येक टॉपिक मध्ये आपल्याला कुठं ना कुठं पाढ्यांसाठीच काम पडणार आहे. एक मुलगा 12 मिनिटात एक कागद टाईप करतो. ओके. आता बघा या ठिकाणी मजूर आहेत. D1 ला आपण दिलेलं नाहीये, T1 दिलाय, भागीला काम W1. सूत्र बघा, सूत्राशिवाय तुम्हाला काम करता येणार नाही बघा. पहिल्या गटात किती एक मुलगा आहे, किती मिनिटात करतो? 12. किती कागद टाईप करतो? 1. बरोबर. दुसऱ्या गटात एक एकटाच मुलगा आहे, तर 16 कागद टाईप करण्यास त्याला, म्हणजे तोच एक, त्याला किती वेळ लागेल? T2 माहिती नाही, किती कागद करायचे? 16. चला करा मग. सो T2 बरोबर काय होणार आहे? इथं 12 गुणिला 16 म्हणजे तुमचं उत्तर 192 येणार आहे. 192 मिनिटे त्याला लागतील. 16 कागद टाईप करायला त्याला 192 मिनिटे लागतील. सिंपल आहे ना. बघा, एक कागद तो 12 मिनिटात टाईप करतोय, तर 16 कागद, 2 कागद टाईप करायला त्याला 24 मिनिटे लागतील. म्हणजे कसं? 12 गुणिला 2. 3 कागद टाईप करायला त्याला 12 गुणिला 3 36 मिनिटे लागतील. 4 कागद टाईप करायला त्याला 12 गुणिला 4 किती लागतील? 48 मिनिटं लागतील. त्याप्रमाणे 16 कागद टाईप करायला 12 गुणिला 16 म्हणजे 192 मिनिट लागतील. आय होप तुमचं हे उत्तर आलं असेल. आता चौथ्या प्रश्नामध्ये बघा. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला मजूर, दिवस आणि ते एका दिवसामध्ये किती काम ते विचारलंय. आणि जर तुम्ही प्रश्न वाचला असेल तर इथे तेच काम असा शब्दप्रयोग आलाय. म्हणजे या ठिकाणी फॉर्म्युला होणार आहे आपला M1 D1 T1 बरोबर M2 D2 T2. ओके. चला मग टाका किमती. पहिल्या गटात 15 मजूर आहेत, 18 दिवस काम करतायत आणि रोज 8 तास काम करतात, बरोबर. दुसऱ्या गटात 16 आहेत, किती दिवसात काम पूर्ण करतील माहित नाही, पण रोज काम करतात 9 तास. सो D2 बरोबर 15 गुणिला 18 गुणिला 8 भागीला 16 गुणिला 9. तो भाग द्या. 8 1 8, 8 दुने 16, 9 1 9, 9 दुने 18, पुन्हा हा 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन जाईल. तुमचं उत्तर त्या ठिकाणी काय येणार आहे? 15. सो ते काम किती दिवसात पूर्ण होईल? 15 दिवसात पूर्ण होईल. सो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक, म्हणजे पर्याय मुद्दा मी त्या ठिकाणी दिलेले नाहीये. आशा करतो की तुमचे चारीच्या चारी प्रश्न बरोबर आले असतील. चारही प्रश्न जर बरोबर आले असतील तर I4 म्हणा चॅट बॉक्स मध्ये. I4 म्हणा. ओके. चॅट बॉक्स मध्ये I4 म्हणा. 3 बरोबर आले असतील तर I3 म्हणा. 2 बरोबर आले असतील तर I2 म्हणा. ओके. ठीक आहे. आता या ठिकाणी काही वेळेस आपल्याला अशी सिच्युएशन येते की आपल्याला मजूर काम करतायत तर त्यांना मजुरी देखील द्यावी लागते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मजुरी त्यांना द्यावी लागते. आणि मी तुम्हाला म्हटलं की हा W1 म्हणजे वेजेस, मजुरीसाठी देखील आपण त्याचा वापर करू शकतो. मजुरीवरचं एखादं उदाहरण मला मिळतंय का? आपण ते करण्याचा प्रयत्न करू. ओके. कारण जर मजूर आहेत, काम करतायत, तर मजुरी दिल्याशिवाय ते काम करणार नाहीत. आणि म्हणून मजुरीवर देखील आपल्याला हा प्रश्न विचारला जातो. ओके. आज आपल्याला दुसऱ्या प्रकारावर काम करायचं आहे.
चला, मजुरीवर पाहिजे तेवढे प्रश्न विचारलेले नाहीयेत. ओके, चला. अजून एक प्रश्न मी तुम्हाला देतो, प्रत्येकाने मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं उत्तर बघा, शब्दप्रयोग बदलवत आहेत फक्त. औरंगाबाद ग्रामीण आणि कोल्हापूर पोलीस भरती 2017, पालघर पोलीस भरती 2017 मध्ये विचारलेलं आहे. जर 16 कामगारांना 16 कामगारांना 100 साड्या 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात. विणायला 21 दिवस लागतात. तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती मजूर लागतील? किती मजूर लागतील? किती कामगार लागतील किंवा किती मजूर लागतील? शब्द प्रयोग बदलवलेले आहेत. आता काम या ठिकाणी वेगवेगळं आहे. तुमचे पर्याय 56, दुसरा पर्याय 52, तिसरा पर्याय 54 आणि चौथा पर्याय 50. चला, सूत्राचा वापर करा. सूत्र आपल्याला तेच वापरायचं आहे. या ठिकाणी फक्त काम वेगवेगळं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. काम वेगवेगळं आहे. काम वेगवेगळं असेल तर आपलं सूत्र आहे M1D1 अपॉन W1 इज इक्वल टू M2D2 अपॉन W2. हा, चला. अर्ध काम मी तुमचं करून टाकलंय. येस. संक्षिप्त रूप द्यायला जो वेळ तुम्हाला लागेल तेवढा वेळ तुम्हाला तो घ्यावा लागेल. संक्षिप्त रूप देण्यासाठी लागणारा वेळ तुम्हाला बघायचा. तर बघा, मग पहिल्या गटामध्ये किती कामगार होते? 16 कामगार होते. किती दिवस काम केलं त्यांनी? 21 दिवस, भागीला 100 साड्या विणल्या. बरोबर. दुसऱ्या गटामध्ये किती मजूर आहेत माहिती नाही आता आपल्याला. 12 दिवस ते काम करतायत आणि 200 साड्या विणतायत. चला, संक्षिप्त रूप द्या. ही इकडचे 2 शून्य, इकडचे 2 शून्य हे कॅन्सल होऊन जातील. बेक बे बेसक 12. म्हणजे हा आता उजवीकडचा 6 इकडे त्यांना भागाकारात येईल. सो M2 बरोबर 16 गुणिला 21 भागीला 6. चला, भाग दे. 3 दुने 6, 3 7 21, बेक बे आणि बे आठी 16. सो 7 आठी 56. सो किती मजूर लागणार आहेत आपल्याला? 56 मजूर लागतील. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. तुमचं उत्तर 56 आलं असेल, पटकन चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. चला, पटकन चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. सातत्याने अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. सातत्याने अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. थोडाफार शब्दप्रयोग त्या ठिकाणी वेगळा असेल, परंतु या प्रकारावर जास्त भर पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये दिलेला दिसतो. आता बघा, थोडासा शब्दप्रयोग या ठिकाणी बदलवलेला आहे आणि म्हणून तुम्हाला घ्यावंसं वाटतं. सशस्त्र पोलीस भरती 2000, मुंबई पोलीस भरती 2014 मध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा. 6 माणसे 900 किलो गहू 900 किलो गहू 3 दिवसात दळतात. 3 दिवसात दळतात. 3 माणसांना 3 माणसांना 600 किलो गहू 600 किलो गहू दळण्यास
किती वेळ लागेल? तुमचे पर्याय आहेत बघा. अच्छा, हे 3 दिवसात आहे. ओके, तुमचे पर्याय 3 दिवस, दुसरा पर्याय 4 दिवस, तिसरा पर्याय 5 दिवस आणि चौथा पर्याय 6 दिवस. चला, पटकन देण्याचा प्रयत्न. अगदी तसंच आहे बघा, शब्दप्रयोग बदलवलेला आहे. बदल काय केलाय तो प्रामुख्याने त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण जशाच तशा शब्दरचनेची अपेक्षा करणं योग्य नाही. अं, थोडाफार बदल उदाहरणांमध्ये त्या ठिकाणी असतो, तो तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी काम काय चाललंय? गहू किती किलो दळला जातोय ते काम. मागच्या केसमध्ये काय होतं? साड्या किती विणल्या जात होत्या. अं, मग या ठिकाणी पुन्हा सूत्र येणार आहे, M1 D1 upon W1 इज इक्वल टू M2 D2 upon W2. सूत्र पाठ होऊन गेलं बघा. मागच्या पण कालच्या सत्रात पण आपण बऱ्याच वेळेस या सूत्राचा वापर केलाय. आज देखील या सूत्राचा आपण वापर बऱ्याच वेळेस केलाय. तर हे सूत्र पाठ होऊन गेलं. 6 माणसं होते 3 दिवसात, किती करतायत? 900 किलो. बरोबर. 3 माणसांना किती दिवस लागतील? किती दळायचं आहे? 600 किलो. चला, संक्षिप्त रूप द्या. इकडचे 2 शून्य मध्ये बरोबरचं चिन्ह म्हणून इकडचे 2 शून्य, इकडचे 2 शून्य कॅन्सल झाले. नंतर 3 1 3, 3 2 6, हा 2 इकडे गुणाकारात जाईल. इकडे बघा, 3 1 3, 3 3 9, पुन्हा 3 1 3, 3 2 6, म्हणजे इकडे 2 राहिला, 2 गुणिला 2 बरोबर D2. सो D2 ची किंमत किती आली? 4 दिवस. सर 3 माणसांना 600 किलो गहू दळण्यासाठी 4 दिवसांचा वेळ लागणार आहे. तर इतकं साध्या पद्धतीने बघा तुम्ही हे करू शकतात. या टाईपवर फोकस करा. इथं प्रश्न विचारण्याचा त्या ठिकाणी पद्धत आहे. इथपर्यंतचा पाठ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर पटकन चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. जिजाऊ स्पर्धा परीक्षा या चॅनलला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक शेअर करा आणि या संधीचा फायदा आपल्यासारख्या बऱ्याच मित्रांना व्हावा, ही या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे. चला, पुढचा जो प्रकार आहे बघा, त्याच्यामध्ये आपल्याला असा शब्दप्रयोग विचारला जातो आणि त्याची पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण आपण सर्वात चांगली पद्धत आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. एक काम, लक्षात घ्या, एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. व बी तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो. दोन्ही मिळून काम केल्यास काम किती दिवसात पूर्ण होईल? दोन्ही मिळून काम केल्यास काम किती दिवसात पूर्ण होईल? आता हा नवीन प्रकार आहे बघा. याच्यामध्ये आपल्याला कसं काम करता येईल बघा. त्याला 2-3 त्या ठिकाणी पद्धती आहेत. एक पद्धत म्हणजे चे एका दिवसाचं काम, चं एका दिवसाचे काम, पूर्ण काम तो 15 दिवसात करतोय. तर चं एका दिवसाचं काम होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो 15 चा व्यस्त 1/15. नंतर
बी चे एका दिवसाचं काम, बी चे एका दिवसाचं काम सांगा किती होईल? कारण बी पूर्ण काम 10 दिवसात करतोय, तर त्याचं एका दिवसाचं काम 110 होईल. दोघांची जर आपण बेरीज केली, कारण दोघं मिळून आपल्याला काढायचं, दोघांची बेरीज केली तर ए अधिक बी चे एका दिवसाचे काम, ए आणि बी चे एका दिवसाचे काम बरोबर 1/15 अधिक 1/10. आता यांची बेरीज करायची तर यांचा छेदांचा लसावी किती येईल? 30. 30 येण्यासाठी याच्या अंशाला छेदाला 2 ने गुणा, याच्या अंशाला छेदाला 3 ने गुणा. सो 2 अधिक 3, 2 अधिक 3 किती झाले? 5. 5/30. 5/30 होतो मित्रांनो 1/6. म्हणजे या ठिकाणी ए अधिक बी चे एका दिवसाचं काम झालंय, एका दिवसाचे काम झाले. देअरफॉर पूर्ण काम करण्यास त्यांना 6 दिवस लागतील. पूर्ण काम करण्यास त्यांना किती दिवस लागतील? 6 दिवस लागतील. लक्षात घ्या. ही झाली डिटेल पद्धत. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याला पद्धतीला मार्क्स नाहीयेत. आपल्याला पद्धतीला मार्क्स नाहीयेत, ते उदाहरण आपण किती लवकर सॉल्व्ह करतोय त्याला मार्क्स आहेत. तर आता बघा मी काय सांगतोय त्या पद्धतीवर फोकस करा. ए च पूर्ण काम करण्यासाठी 15 दिवस लागतात, बी ला तेच काम करायला 10 दिवस लागतात. मी या दोघांचा लसावी काढून घेतला. आता लसावी काढण्याची सोपी पद्धत बघा, 15 आणि 10 यांच्यामध्ये मोठी संख्या कुठली आहे? 15. पण 10च्या पाड्यात 15 येत नाही, म्हणून मी 15ची दुप्पट घेतली. 15ची दुप्पट किती झाली? 30. 10च्या पाड्यामध्ये येतो का? 30 येतो. म्हणजे या दोघांचा लसावी झाला 30. म्हणजे लेटेस्ट से आपण त्यांना 30 टेबल बनवण्याचं काम दिलं. आता ए जर 30 टेबल 15 दिवसात बनवतोय, हा किती दिवसात बनवतोय? 15 दिवसात बनवतोय. तर त्याचं एका दिवसाचं आपल्याला काम काढता येईल. तो एका दिवसामध्ये तो एका दिवसात 2 टेबल बनवेल. 15 दुने 30. एका दिवसात 2 टेबल, 2 दिवसात 4, अशा प्रकारे 15 दिवसात 30 टेबल बनवेल. बी पूर्ण 30 टेबलचं काम 10 दिवसात बनवतोय, म्हणजे तो एका दिवसात 3 टेबल बनवेल. दोघं मिळून जर काम केलं बघा, ए चे 2 टेबल आणि बी चे 3 टेबल, असं एकूण 5 टेबलचं काम होईल. मग बघा, एका दिवसामध्ये दोघांनी मिळून 5 टेबल बनवले, तर त्यांना 30 टेबल बनवण्याचं काम द्यायचंय, तर त्यांना किती दिवस लागतील? हे करण्यासाठी काय करू आपण? एकूण टेबलची संख्या भागीला दोघांनी मिळून एका दिवसात केलेले टेबल 5. सो 30 भागीला 5 किती आले? 6 दिवस. मागच्या पद्धतीने पण आपलं उत्तर 6 दिवस आलं होतं आणि इथं पण उत्तर आपलं 6 दिवसच आलंय. पण तुम्ही बघा, तुम्हाला वेळ कोणत्या पद्धतीमध्ये कमी लागलाय. ज्या पद्धतीमध्ये आपल्याला वेळ बघा, दोघं ठिकाणी लसावी तर दोघं ठिकाणी काढावाच लागला तुम्हाला. लसावी दोघं ठिकाणी काढावाच लागला. परंतु वेळ कुठं कमी लागतोय, आपली एनर्जी कुठं कमी जाते वाया, ते बघा आणि त्यानुसार काम करा. प्रत्येकाने हे लिहून घ्या. प्रत्येकाने दोघं पद्धती लिहा, लिहून घ्या. मी तुम्हाला 60 सेकंदाचा वेळ देतोय, लिहून घ्या.
चला असेच उदाहरण आता आपल्याला करायचं. हा एक पॅटर्न आहे बघा, याच्यावर प्रश्न विचारण्याचा ट्रेंड हा दिवसेंदिवस वाढतोय. आणि मग याच्यामध्ये बघा बरेच कॉम्प्लिकेशन्स नंतर येतील, बरेच कॉम्प्लिकेशन्स येतील. म्हणजे बघा हाच प्रश्न आता मी जर तुम्हाला असा विचारला बघा, हाच प्रश्न असा विचारला, लिहून झालं असेल तर मी पुढे जातोय. बघा हाच प्रश्न मी असा विचारतोय आता बघा, एक काम 15 दिवसात व बी तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो. ए ने कामास सुरुवात केली. ए ने कामाला सुरुवात केली, परंतु 9 दिवसानंतर काम सोडून गेला. तर उरलेले काम बी किती दिवसात पूर्ण करेल? उरलेलं काम बी किती दिवसात पूर्ण करेल? बघा सुंदर प्रश्न आहे आणि अशा पद्धतीचा प्रश्न विचारले जातात. ओके, चला मग आपण आता हा प्रश्न आपण सर्व मिळून सॉल्व्ह करू. बघा ए आणि बी, पुन्हा तेच, ए 15 दिवसात काम पूर्ण करतो, बी 10 दिवसात पूर्ण करतो. दोघांचा लसावी काढून घेतला आपण 30. 30 टेबलचं काम त्यांना आपण दिलं होतं. तर यानुसार आपण एका दिवसामध्ये काढून घेऊ. एका दिवसात ए ने 2 टेबल बनवले आणि बी ने 3 टेबल बनवले. म्हणजे ही त्यांची काय आली? ही त्यांची क्षमता आली. म्हणजे ए ची क्षमता काय? 2 टेबल बनवण्याची. प्रतिदिन 2 टेबल बनवण्याची क्षमता ए ची आहे. आणि बी ची क्षमता किती आहे? प्रतिदिन 3 टेबल बनवण्याची. कामाला सुरुवात कोणी केली? ए ने. आणि किती दिवसानंतर? 9 दिवस. म्हणजे ए ने 9 दिवस काम केलंय. मग 9 दिवसात ए किती टेबल बनवतो बघा. 9 दिवसात ए एका दिवसात 2 बनवतोय, तर याप्रमाणे तो 9 गुणिला 2 18 टेबल बनवून टाकेल. म्हणजे 30 टेबल बनवायचे होते, त्याच्यातले 18 टेबल बनवले. किती टेबलचं काम उरलंय? 12 टेबलचं काम उरलंय. आता विद्यार्थी मित्रांनो, हे 12 टेबलचं काम कोण करणार आहे? 12 टेबल बी ला बनवायचे. आता बी ची क्षमता माहिती आहे ना तुम्हाला? बी ची क्षमता किती टेबल बनवण्याची? बी ची क्षमता 3 टेबल प्रति दिवस. 3 टेबल प्रति दिवस. तर मग आपल्याला 12 टेबल बनवण्यासाठी बी ला लागणारा वेळ 12/3 बरोबर किती? 4 दिवसाचा वेळ लागणार आहे. सो बी उरलेलं काम किती दिवसात पूर्ण करेल? 4 दिवसात पूर्ण करेल. तर इतकं साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला करता येईल. सुरुवातीला थोडस हे कठीण वाटणं फार स्वाभाविक आहे. थोडस कठीण वाटेल सुरुवातीला, थोडस कॉम्प्लिकेटेड होईल, समजत नाहीये अशी भावना निर्माण होईल. परंतु सोडू नका, करत राहा. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, एक 4-5 प्रश्नानंतर तुम्हाला खूप व्यवस्थितपणे हे करता येणार आहे, याची मी खात्री देतो. लक्षात घ्या, लिहून घ्या, स्टेप बाय स्टेप लिहून घ्या. एक छोट्या छोट्या स्टेप्स आहेत बघा, याच्या पलीकडे कॉम्प्लिकेशन्स नाहीयेत. लक्षात घ्या, याच्या पलीकडे कॉम्प्लिकेशन्स नाहीयेत विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न मी तुम्हाला देणार आहे आणि तो प्रश्न तुम्ही करणार आहेत, प्रत्येक जण करणार आहे. काल बघितलेला प्रकार आणि आज बघितलेला हा प्रकार थोडासा वेगळा आहे. चला बघा प्रश्न काय म्हणतोय,
नागपूर पोलीस भरती 2019 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. प्रत्येकाने प्रश्न लिहा आणि तेच काम बी हा 30 दिवसात पूर्ण करतो. जर ए ने 8 दिवस काम केले व काम सोडून गेला, तर शिल्लक काम बी किती दिवसात संपवेल? तर शिल्लक काम बी किती दिवसात संपवेल? तुम्हाला मी वेळ देणार आहे. पहिला प्रश्न पर्याय 15, दुसरा 18, तिसरा पर्याय 12 आणि चौथा पर्याय 10. टेक युअर टाइम. एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि बी ला तेच काम करायला 30 दिवसांचा कालावधी लागतोय. सुरुवातीला ए ने काम सुरुवात केलंय, त्याने 8 दिवस काम केलं आणि काम सोडून गेला, तर शिल्लक काम बी किती दिवसात संपवेल असा आपल्याला प्रश्न विचारलाय. अगदी तसाच प्रश्न आहे जसा आपण मागचा केलाय तसा. चला बघा, आपल्याला पहिल्यांदा आता ए किती दिवसात करतोय बघा. ए ते काम 20 दिवसात करतोय. बी ला तेच काम करायला 30 दिवस लागतायत. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही लसावी यांचा दोघांचा 60 काढला, म्हणजे 60 टेबल बनवण्याचा आपण त्यांना काम देऊन टाकू. आता 60 कसा काढला बघा, इकडे कोपऱ्यात घेतो मी. 20 आणि 30 मध्ये मोठी संख्या कुठली आहे? 30 आहे. 30च्या पाड्यात काही 20च्या पाड्यात 30 येत नाही, म्हणून आपण 30ची दुप्पट केली 60. आता 20च्या पाड्यात 60 येतोय, म्हणून लसावी 60. मग आता त्यांनी एका दिवसात ते किती काम करतायत ते काढू आपण. आता बघा, 20 ला कितीने गुणलं म्हणजे 60 येईल, 20 ला 3 ने गुणलं म्हणजे 60 येईल. याचा अर्थ ए एका दिवसात 3 टेबल बनवतो. 30 ला कितीने गुणल्यानंतर 60 येईल? 2 ने, म्हणजे बी एका दिवसात 2 टेबल बनवतो. समजलंय तुम्हाला हे? चला, आता ए ने 8 दिवस काम केलं, तर ए च 8 दिवसाचं काम किती येईल? 8 गुणिला 3 टेबल, कारण एका दिवसात त्याची क्षमता 3 टेबल बनवायचं. 8 त्रिक 24 टेबल त्याने बनवले. बनवायचे किती होते? 60. 60 मधून हे 24 टेबल बनवले गेले, म्हणजे आता शिल्लक काम किती उरलंय? 36 टेबलचं काम शिल्लक उरलंय. मग 36 टेबलचं काम कोणाला करायचंय? बी ला करायचंय. तर बी ची क्षमता 36 टेबलचं काम करायचंय आणि बी एका दिवसात किती टेबल बनवतो? 2 टेबल बनवतो. सो 2 ने त्याला भागून टाकू, 2 टेबलने त्याला भागून टाकू.
36/2 जर केलं तर तुमचं उत्तर येईल 18. म्हणजे शिल्लक काम बी किती दिवसात पूर्ण करणार आहे? 18 दिवसात पूर्ण करणार आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2. तुमचं देखील उत्तर 18 आलं असेल याची मला पूर्ण खात्री आहे. याची मला पूर्ण खात्री आहे. लक्षात घ्या, इतकं साध्या सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर एक 30 ते 40 सेकंदामध्ये हा प्रश्न तुम्हाला सहज जमेल, प्रत्येकाला जमेल. हा, जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला एक 5-6 प्रश्न आपल्याला करावे लागतील. चला, आता मी तुम्हाला काही प्रॅक्टिससाठी तुम्हाला देतोय, प्रॅक्टिससाठी प्रश्न देतोय. उद्या आपण एकत्रित कालचा भाग आणि आजचा भाग या दोघांनी मिळून बरेच प्रश्न आपण सरावासाठी आपण करणार आहेत. म्हणून कालचा भाग ज्यांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी सांगतो, त्यांनी कालचा भाग बघून टाका. जिजाऊच्या ऑनलाईन व्हिडिओ सिरीजचा हा आज 26वा दिवस आहे. याच्या अगोदर 26 लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. प्रत्येक लेक्चर मध्ये काही ना काही महत्वाचं, प्रत्येक गोष्ट महत्वाचीच आहे. हे 60 मिनिट तुमचे ह्या दोघं विषयांची पूर्ण तयारी त्या ठिकाणी होऊ शकते. 60 मिनिटं रोज, 60 मिनिटं रोज. रोज जर तुम्ही या प्रकारे सवय केली तर मला पूर्ण खात्री की तुम्ही हे 60 मिनिटाचा व्हिडिओ बघितल्याशिवाय तुमचं मन लागणार नाही कोणत्या गोष्टीमध्ये. पण सातत्य ठेवलं पाहिजे. यापूर्वीचे तुम्ही व्हिडिओ बघितले, व्हिडिओज मध्ये आपण काही सूत्र देखील तुम्हाला लिहून देतोय, पद्धती देखील. कारण बघा, पुस्तकांमध्ये या पद्धती ऑलरेडी दिलेल्या आहेत, पण ही प्रत्येक पद्धत तिथं 2च कसा लिहिला गेला, 60च का लिहिला गेला, 24च का वजा केले गेले, ह्या सर्व गोष्टी कोणीतरी सांगणारा एक व्यक्ती पाहिजे असतो. तो व्यक्ती पाहिजे असतो आणि मग ते आपल्याला समजतं. म्हणून पुस्तकात हे दिलेलं असून सुद्धा आपल्याला न समजण्याचं कारण तेच आहे. पुस्तकात हे सर्व सॉल्व्ह करून दिलं असतं, आपल्याला समजत नाही. त्याचं कारण हे की या ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं की नेमकं ही गोष्ट कशावरून आली आहे. आणि ते जर आपल्याला योग्य पद्धतीने समजलं तर मग आकडे बदलले, शब्द बदलले तरी सुद्धा आपण तो प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. आता बघा, पुढचे मी प्रश्न देतोय त्याच्यामध्ये शब्द वापरत नाहीये मी तुम्हाला. आता बघा, समजा मी जर म्हटलं पी एक काम 25 दिवसात पूर्ण करतो आणि क्यू तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. पी ला एक काम करायला 25 दिवसाचा वेळ लागतो आणि क्यू ला तेच काम करायला 15 दिवसाचा वेळ लागतो. दोन्ही मिळून काम केल्यास काम किती दिवसात पूर्ण होईल? दोघांनी काम केलंय, दोघांनी सोबत काम केल्यास काम किती दिवसात पूर्ण होईल? सोबत काम केल्यास किती सोबत किती दिवस लागतील आपल्याला विचारलंय. ओके, या ठिकाणी मिनिमम शब्द प्रयोग मी वापरलेला आहे जेणेकरून आपली प्रॅक्टिस व्हावी. आता चला, प्रत्येकाने आपण सोबत करूया. बघा, पी ला किती दिवस लागतायत? 25 दिवस लागतायत. क्यू ला लागतायत 15 दिवस. चला सांगा बरं, तुम्हाला काय लसावी काय करता येईल यांचा. इथं कोपऱ्यात घेऊ बघा, 25 आणि 15. मोठी संख्या कुठली आहे? 25. 15च्या पाड्यात काही 25 येत नाही म्हणून 25 ची दुप्पट केली, किती झाला? 50. 50 पण 15च्या पाड्यात येत नाही म्हणजे हा पण गेला, 25 पण गेला. 25 त्रिक 75. 75 15च्या पाड्यामध्ये येतो म्हणजे यांचा लसावी किती झाला? 75 टेबल. लसावी काढण्यासाठी सर्वात मोठा शॉर्टकट म्हणजे काय? पाडे. आणि म्हणून आग्रह धरलेला आहे. तर मग एका दिवसाची क्षमता काढा. चला, एका दिवसात पी किती करेल? एका दिवसात पी ने केलेलं काम किती टेबलचं असणार आहे? 3 टेबलचं काम तो करणार आहे. क्यू किती करेल? 5 टेबल बनवेल तो. 15 5 75. 5 टेबल बनवेल. ओके, दोघांनी सोबत काम केलं, दोघांनी सोबत काम केलं तर किती टेबलचं काम होणार आहे? 8 टेबलचं काम होणार आहे. मग आपल्याला विचारलंय सोबत त्यांना किती दिवस लागतील? किती टेबल बनवायचे होते? 75 टेबल बनवायचे होते. 75 टेबल बनवायचे होते आणि एका दिवसात ते 8 टेबल बनवतात. 75/8 एवढे दिवस लागतील. आता 75 ला 8ने पूर्ण भाग जात नाहीये, तो जायलाच पाहिजे असं काही आवश्यक नाहीये. तर पूर्णांक युक्त पूर्णांकात कसं उत्तर काढू शकतो? बघा, 75 ला मी 8ने भाग, पूर्णांक युक्त अपूर्णांक कसा लिहितात बघा. 75 ला 8ने भागितलं, 8 9 72, बाकी किती उरली? खाली 3. म्हणून आता बघा, 75/8 मी कसं लिहितोय?
भागाकार कितीचा आला? हा भागाकार लिहा. इथं काय लिहायचा असतो? भागाकार. हा, इथं काय लिहायची असते? बाकी. आणि इथं काय लिहायचा असतो? भाजक. हा, मग भागाकार किती आला तुमचा? 9 भागाकार आला. बाकी किती उरली ह्या प्रोसेस मध्ये? 3. कशाने भागत होते? 8ने, म्हणजे 8. म्हणजे तुमचं उत्तर आलं 9.308 दिवस. हे तुमचं उत्तर असणार आहे. हे तुमचं उत्तर असणार आहे. याला म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांक. या संख्येला काय म्हटलं जातं? गणितामध्ये याला काय म्हटलं जातं? पूर्णांक युक्त अपूर्णांक. जसं केशर युक्त श्रीखंड, म्हणजे ज्या श्रीखंडामध्ये केशर आहे, तसं असा अपूर्णांक ज्याच्यामध्ये एक पूर्णांक आहे. सो पूर्णांक कोणता आहे याच्यामध्ये? 9 आहे. अपूर्णांक कोणता आहे? 308. सो पूर्णांक युक्त अपूर्णांक. येस. तर हे उत्तर राहणार आहे. तुम्हाला समजलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा, पटकन यस म्हणा. मग असे 2 लोक असो, 3 असो, 4 असो, याच पद्धतीने तुम्हाला करायचंय. याच पद्धतीने तुम्हाला. चला, मग आता मी म्हटलं ए एक काम लेट अस से 15 दिवसात पूर्ण करतो. ए ला एक काम करायला 15 दिवस लागतात. बी ला तेच काम करायला 12 दिवस लागतात. आणि सी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. लक्ष द्या. ए ला एक काम करायला 15 दिवस लागतात. बी ला ते काम करायला 20 दिवस लागतात. सी ला ते काम करायला 20 दिवस लागतात. तर तिघांनी सोबत काम केल्यास काम किती दिवसात पूर्ण होईल? सोबत काम केल्यास काम करण्यास किती दिवस लागतील? चला, 2चे 3 झालेत. पद्धत बदलत नाही. पद्धत बदलणार नाही. लक्षात घ्या. करा. लसावी काढा. प्रत्येकाची एका दिवसाची क्षमता काढा. 3 जण सोबत काम करतायत. मग तिघांनी मिळून एका दिवसामध्ये किती काम होतं ते करा. तिघांनी मिळून किती काम होतं एका दिवसात ते ठरवा. लसावी काढण्यासाठी तुमचे पाढे 20 पर्यंतचे, इतके 20 पर्यंत काय 30 पर्यंत करा ना. कशाला तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी बेड्या टाकतायत? 30 पर्यंतचे करा. इतके मस्त करा की थोडं देखील त्या ठिकाणी अडचण यायला नको. हा 15 दिवस करतोय, हा 12 दिवस करतोय, हा 20 दिवस करतोय. लसावी यांचा जर काढला विद्यार्थी मित्रांनो तर 60 येईल. म्हणजे सर्वांना तिघांना एकच काम दिलं होतं 60 टेबल बनवण्याचं. मग त्यांचे आपण एका दिवसामध्ये ते किती टेबल बनवतायत त्यांची क्षमता काढू. मला सांगा आता, 15ला कितीने गुणलं म्हणजे 60 येईल? 15ला 4 ने गुणलं तर 60 येईल. 15 चोक 60. 12ला 5 ने गुणलं तर 12 पंचे 60. म्हणजे बी एका दिवसात 5 टेबल करतो. 20ला 3 ने गुणलं तर 60 येईल. म्हणजे 20 सी हा एका दिवसात 3 टेबल करतो. यांचे सर्वांचं काम जर मी मिळवून टाकलं, ए चे 4 टेबल, बी चे 5 टेबल आणि सी चे 3 टेबल, एका दिवसामध्ये तिघांकडून 12 टेबलचं काम झालं. त्यांना 60 टेबलचं काम करायचंय, तर 60 टेबलचं काम करण्यासाठी लागणारे दिवस 60 भागिला 12, पुन्हा पाढे 12 पंचे 60. म्हणजे तिघांनी सोबत काम केलं तर ते काम 5 दिवसात पूर्ण होईल. ज्यांचं ज्यांचं उत्तर 5 आलं असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये आय म्हणा. चॅट बॉक्स मध्ये आय म्हणा. तर लक्षात घ्या बघा, 2 व्यक्ती असो, 3 व्यक्ती असो, 4 व्यक्ती असो, त्याच्याने काही फरक पडत नाही. पद्धत तीच आहे. पद्धत तीच आहे.
चला, मी अजून एक प्रश्न देतोय सर्वांना आणि हा शेवटचा प्रश्न आणि मग पूर्ण सराव. उद्या मी तुम्हाला प्रश्न प्रिंटेड फॉर्म मध्ये देईल. प्रत्येकाला प्रत्येक प्रश्नासाठी 30 40 सेकंदाचा वेळ देऊ आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, कालचा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, रिव्हिजन करा आणि मगच उद्याच्या सत्राला या. लक्षात घ्या. महत्वाचं असणारे सर्व गोष्टी व्यवस्थित तुम्हाला मांडून दिलेल्या आहेत. प्रत्येक उदाहरण सॉल्व करण्यासाठी मी 4 उदाहरणं त्याच्यासाठी घेतोय. समजत नसेल तर तो पाठ पुन्हा बघा, लिहून घ्या. ही मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. चला, आता बघा, मी समजा या ठिकाणी म्हटलं एक्स, वाय आणि झेड हे 3 व्यक्ती आहेत. एक्स एक काम 18 दिवसात करतो, वाय 9 दिवसात करतो आणि झेड 12 दिवसात करतो. म्हणजे एक्स एकट्यानेच काम केलं तर तो 18 दिवसात पूर्ण करतो. वाय ला ते काम दिलं तर तो ते 9 दिवसात पूर्ण करतो आणि झेड ला ते काम दिल्यास तो 12 दिवसात पूर्ण करतो. आपल्याला प्रश्न विचारला की तिघांनी सोबत काम केल्यास, तिघांनी जर सोबत काम केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? सोबत काम केल्यास काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस. चला, मी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतो विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. चला. पाढे पाठ करण्यासाठी मी जो आग्रह धरत होता, तो आग्रह किती बरोबर होता याची खात्री तुम्हाला आता पटलेली आहे. 18, 9 आणि 12 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 18, 9 आणि 12 याच्यामध्ये मोठी संख्या कुठली आहे? 18 आहे. 9च्या पाढ्यात तर 18 येतो, पण 12च्या पाढ्यात येत नाही. म्हणून 18ची दुप्पट केली, 18ची दुप्पट 36 झाली. 9च्या पाढ्यात पण 36 आहे, 12च्या पाढ्यात पण 36 आहे, म्हणून यांचा लसावी झाला 36. 36 टेबलचं काम देऊन टाकू आपण त्यांना. मग एका दिवसामध्ये कोण किती टेबल बनवते ते ठरवा. एका दिवसात. आता 18ला कितीने गुणलं म्हणजे 36 येणार आहे? 18ला 2 ने गुणलं म्हणजे 36 येईल. म्हणजे एक्स हा एका दिवसामध्ये 2 टेबल बनवतो. 9ला 4 ने गुणलं म्हणजे 36 येईल. म्हणजे वाय एका दिवसात 4 टेबल बनवतो. आणि झेड हा एका दिवसात 3 टेबल बनवतो. या सर्वांची बेरीज केली तर ती बेरीज होते, या सर्वांची जर बेरीज केली तर ती बेरीज होते 9. बेरीज जर केली तर बेरीज किती होते? 9. तर आता काय करू आपण? 36ला काय करू? 9 ने भागून टाकू. 36 भागीला 9. 9 चोक 36 म्हणजे तिघांनी सोबत काम केलंस ते काम किती दिवसात पूर्ण होईल? 4 दिवसात पूर्ण होईल. आशा करतो की तुमचं पण 4च दिवस हे उत्तर आलं असेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रकार आपण काम कार्डवर आपण बघितलाय. कालचे जे आपण सूत्र बघितले होते ते सूत्र, आणि आज हा थोडासा वेगळा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला लसावी काढावा लागणार आहे. आणि लसावी काढण्यासाठी
तुमचे पाढेपाठ असणं खूप गरजेचं आहे. ही पद्धत तुम्हाला समजली असेल, आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चलो, थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.